आपल्याकडे विशेष आपल्या साहित्यज्ञान यूट्यूब चॅनलसाठी अत्यंत प्रतिष्ठित असं सन्माननीय व्यक्तिमत्व संवाद साधणार आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू तसेच राजश्री शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, माजी खासदार तसेच लातूर महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि 90 पेक्षा जास्त महत्त्वाच्या कमिट्यांवरती ज्यांनी आजपर्यंत काम पाहिलेलं आहे असे पदाधिकारी, 75 पुस्तकांचे लेखक म्हणजे 72 पुस्तके प्रकाशित आणि 3 पुस्तके हे प्रकाशनाच्या वाटेवरती आहेत। तर असं हे अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, मराठी हिंदी इंग्रजी भाषेवरती उत्तम प्रभुत्व असलेलं आणि त्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारं, समाजासाठी स्वतःचं जीवन खर्ची घालणारं असं हे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर जनार्दनजी वाघमारे सर। सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। खरं तर देश पातळीवर ज्यांची विचारतज्ञ म्हणून ओळख आहे त्यांच्याशी संवाद साधताना एक अनामिक दडपण आहे माझ्यावरती की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाची मी मुलाखत आज घेत आहे। तर मला असं म्हणावंसं वाटतं की आपलं जन्मगाव आणि आपलं बालपण कसं गेलं। खरं तर ऐकताना प्रेक्षकांना असं वाटू शकेल की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला हा काय बालिश प्रश्न आहे, पण एवढं व्यक्तिमत्व मोठं घडलं त्याचं बालपण कसं असेल याची उत्सुकता आम्हाला आहे। नमस्कार। तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो माझ्या जन्मासंबंधी, माझ्या गावाच्या संबंधीचा आहे। तुम्ही मला फार मोठं व्यक्तित्व असं म्हणता, पण ते काही खरं नाही। मी अगदीच सामान्य असा माणूस आहे आणि सामान्य घराण्यातच माझा जन्म झाला। लातूरपासून पूर्व दिशेला 20 किलोमीटर अंतरावर एक छोटंसं गाव आहे। त्या गावाचं नाव आहे कवठा। ते गाव एवढं लहान होतं की त्या गावामध्ये जास्तीत जास्त 40 कुटुंब होती। एवढं लहान, पण तो वैशिष्ट्य असं की ते गाव आमच्या पूर्वजांनीच वसवलेलं होतं। त्या गावामध्ये माझा जन्म झाला। निजामाची राजवट होती, अतिशय जुलमी राजवट होती आणि निजामाचा काळ म्हणजे मध्ययुगीन काळ होता। कसलीच साधनं जगण्याची नव्हती, पण गाव खाऊन पिऊन सुखी होतं। घरी आमच्या जमीन होती, पोलीस पाटीलकी होती आणि गावातील लोकांना असं वाटायचं शिक्षण घेऊन काय करायचं आपल्याला, थोडीशी जमीन असावी, आपलं पोट व्यवस्थित चालावं, एवढीच लोकांची अपेक्षा होती। त्या गावामध्ये आणि इतर अनेक गावामध्ये शिक्षणाची परंपराच नव्हती, कारण निजामाला शिक्षण द्यावं आपल्या प्रजेला असं वाटत नव्हतं आणि छोट्या गावामध्ये त्या काळात शाळा असणं कठीणच होतं। काही गावामध्ये खाजगी शाळा असायच्या, ज्याला पंतुजीच्या शाळा आपण म्हणतो, पण तशी शाळा ही आमच्या गावामध्ये नव्हती। छोटंसं गाव, जगाच्या संपर्कापासून अति दूर, दळणवळणाची साधनं नकोत आणि गावामधल्या सगळ्याच गोष्टीचा अभाव। छोट्या मोठ्या गोष्टीसाठी देखील दुसऱ्या गावाला जावं लागत असे। असं हे गाव, परंतु घरची परिस्थिती बरी होती आणि त्या गावामध्ये साधनं काहीच नव्हती। याच्यामध्ये आपल्याला खेळण्यासाठीचं काही जे स्वातंत्र्य होतं, निजामाचा काळ होता, मग त्यावेळेस अशी काही बंधनं होती की काही बाहेर तुम्ही खेळायला जाऊ शकताय मुक्तपणे किंवा काय, किंवा तुमचे मित्र कोण कोण होते, त्यांच्या काय आठवणी आहेत? तो काही प्रश्न नव्हता। कुठं जाण्यासाठी काही बंधनं वगैरे काहीच नव्हती।
पण साधनं असावी लागतात ना आपल्याला, रस्ते चांगले असावे लागतात. पण आमचा संपर्क इतर गावाशी होता. गावं देखील थोड्या थोड्या अंतरावर, 2 मैल 3 मैल 4 मैल याच्या आत असं, आणि ह्या सगळ्या गावांचा संपर्क एकमेकाशी होता. तो काळच असा होता किंवा तो समाजच असा होता की त्या समाजामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांशी संबंध येत असे. एकोप्यानं राहत असत लोक आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. आपले मित्र कोणी आठवतात त्या काळातले, ते आता काय करतायत, काही कल्पना आहे आपल्याला? नाही, मित्र होते ना, मित्र असतातच. गावातील समवयस्क जे असतात ते आपले मित्रच असतात. आणि गावामध्ये शहरासारखं असं काही तुटून राहत नव्हतो. गावामध्ये एकमेकांचा संबंध असायचाच. आम्ही एकत्रित यायचो, खेळायचो, गप्पा मारायच्या. शाळा गावात नव्हती, दुसऱ्या गावाला जात होतो आम्ही, काही मित्र मिळून जात होतो. तर अशा पद्धतीचं जीवन त्या काळात होतं. ते मित्र आज काय करतायत? बरेचसे मित्र आज नाहीत, काही थोडके आहेत, परंतु आमचे अतिशय चांगले मित्र होते. बरेचसे लोक शेतीमध्ये काम करत होते, ते आज दुर्दैवानं नाहीत. काही मित्र शिकू शकले, जाऊ शकले, पण अशा लोकांची संख्या अतिशय मर्यादित होती, फार कमी लोक होते. आणि मग आपलं शिक्षण जे आहे पुढं, ते आपण कशा पद्धतीनं घेतलं शिक्षण? शिक्षण खरं म्हणजे मी घेतलं त्याचं मलाच आश्चर्य वाटतं. कारण काही शाळा नव्हती, खाजगी नव्हती आणि सरकारी नव्हती. आणि गावापासून दूरच्या गावामध्ये शाळा असायच्या, त्याही सगळ्याच गावामध्ये नव्हत्या, एका गावामध्ये होती. आणि अगदी लहानपणी शिकवायचं कसं हा वडिलांच्या समोर प्रश्न होता. त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलेलं होतं. कारण काय की शिक्षण नसल्यामुळे आमच्या घरची पाटीलकी कुणीतरी घेतली होती. आमची जमीन देखील एकाने लिहून घेतली, एका सावकाराने. आमची आजी अशिक्षित होती, कारण त्या काळामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचा तर प्रश्नच नव्हता. पुरुषांचं जिथं शिक्षण नव्हतं तिथं स्त्रियांचं कुठं नसणार. तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन एका सावकाराने आमची जमीन देखील लिहून घेतली. आणि आमचे वडील थोडेसे मोठे झाल्यानंतर त्यांना कळलं की सगळ्या आपल्या घरी गोष्टी होत्या, पण आज त्या नाहीत. त्याचं कारण म्हणजे शिक्षण घरात नव्हतं. एवढ्या एका कारणामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं की किमान आपल्या मुलांना तरी चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षण किती असतं, किती द्यावं लागतं, कसं द्यावं हे त्यांना काही माहिती नव्हती. शिक्षणाचं महत्त्व पटलं होतं एवढंच. मग त्यांनी खेडोपाडी जाऊन कोणी खाजगी शिक्षक मिळतो का याचा शोध घेतला. आणि एक शिक्षक, एक मुस्लिम ग्रस्त त्यांना भेटू शकले. ते भुसणी नावाचं इथं गाव आहे बाबळगावच्या पलीकडे, त्या गावचे ते राहणारे होते. त्यांनी आणलं गावी. गावातील लोकांना शिक्षणाचे काही देणं घेणं नव्हतं. त्या शिक्षकाला त्यांनी आपल्याच वाड्यात ठेवलं. आमचे 2 वाडे होते. एका वाड्यात आमचं कुटुंब राहायचं आणि दुसरा वाडा म्हणजे गावचं सार्वजनिक स्थानच होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्या वाड्यामध्ये त्यांनी कुटुंब सांभाळलं. गावातील लोकांना सांगितलं की तुम्ही मुलं शाळेत घाला. शिक्षक आता तर ते म्हणले आम्हाला शिकून काय करायचं आहे. तर जास्तीत जास्त 5-6 मुलं गावातील तयार झाले आणि त्या घरातच वाड्यातच शाळा चालायची. आणि त्यांनी आम्हाला मोडीमधून शिक्षण दिलं. आणि त्याचा भर गणितावर असायचा. तोंडी गणितं करायचे. मोडी लिपी वाचता आली पाहिजे तुम्हाला. ती पुस्तकं वाचून घेतली आणि अशा प्रकारची तयारी केली. पण तो 1 वर्ष 1.5 वर्षानंतर निघून गेला. दुसरा शिक्षक शोधून देखील मिळू शकला नाही. मग शेजारी एक गाव होतं होळी नावाचं. त्या गावामध्ये खाजगी शाळा होती. त्या शाळेत आम्हाला वडिलांनी घातलं. गावचे 2-3 मुलं. आम्ही दररोज जात होतो, येत होतो. अशा पद्धतीनं मी 4थीपर्यंत शिकलो. 4थी यासाठी म्हणायचं की मोडीतलं शिक्षण तिथं संपतं.
मला या निमित्ताने एक आठवण सांगावीशी वाटते. माझी आई शिक्षिका होती, मुख्याध्यापिका म्हणून ती रिटायर झाली. ती नेहमी मोडीमध्ये तिची सही करायची. म्हणजे आम्हाला लहान असताना खूप उत्सुकता होती की मोडीमध्ये कशी करते, म्हणजे हे काय आहे, कशासाठी आहे, हे खूप असायचं. नंतर समज येत गेली, ते कळालं. पण ही एक आठवण मला त्या निमित्ताने जागी झाली माझी. ठीक आहे. पुढचं शिक्षण त्या काळामध्ये मोडीला महत्त्व होतं. मोडी लिपीमध्ये पत्रव्यवहार, आणि तो पत्रव्यवहार वाचता आलं म्हणजे तो माणूस फार हुशार समजला जात होते. गणित येणं आणि मोडीमध्ये लिहिता वाचता येणं ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या. आणि म्हणून माझं शिक्षण मोडीतून सुरू झालं आणि त्यानंतर मग उर्दूतून सुरू झालं. कारण सगळं शिक्षण या ठिकाणी निजाम स्टेटमध्ये उर्दूमध्येच होतं. आणि पोलीस ॲक्शन झाल्यानंतर त्यावेळेस मी 6वीमध्ये होतो, स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हा मराठी सुरू झालं. मग मॅट्रिकपर्यंत माझं माध्यम मराठी आणि कॉलेजचं संपूर्ण शिक्षण इंग्रजी, कारण इंग्रजीशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मग कॉलेजचं शिक्षण कुठल्या महाविद्यालयात घेतलं आपण? कॉलेजचं शिक्षण 2 महाविद्यालयामध्ये मी हैदराबादला घेतलं. मॅट्रिक मी इथून लातूरमधूनच पास झालो. त्यावेळेस मॅट्रिकचं परीक्षा केंद्र देखील लातूरला नव्हतं. जिल्ह्याचं ठिकाण उस्मानाबाद, लातूर जिल्हा हा नंतर झाला तयार. तर जिल्ह्याच्या ठिकाणीच हायस्कूल असायचं. पण लातूर मोठं शहर असल्यामुळे इथं एक अपवाद म्हणून इथं हायस्कूल होतं आणि आमचं सेंटर मात्र उस्मानाबाद. तिथे जाऊन आम्ही परीक्षा वगैरे दिली. तर अशा प्रकारे आम्ही शिक्षण घेतलं आणि त्यानंतर हैदराबादला गेलो. उच्च शिक्षण घ्यायची आवड निर्माण झाली होती. वडील म्हणले की तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक, काही हरकत नाही. त्यांच्यामुळेच खरं तर मी शिकलो. त्यांनी जर मला म्हटलं असतं, खरं तर माझं 4थीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर लातूरमधल्या एका आडत दुकानामध्ये आमची भागीदारी होती आणि त्यांना असं वाटलं की मुलगा आता शिकलेला आहे, त्यालाच मुनी म्हणून ठेवावा, म्हणजे कोणी इकडं तिकडं गैरप्रकार करणार नाही. म्हणून त्यांनी मला लातूरला आणलं आणि मग मी आडत दुकानावर जाऊन मुनिमकी करायचो. खाते लिहिणं वगैरे मोडीतच असायचं, ते सगळं करायचं. आणि त्याच वेळेस शेजारच्या गावचे काही विद्यार्थी जे आडत दुकानावर नेहमी यायचे ते लातूर हायस्कूलमध्ये शिकायचे आणि चांगले कपडे, व्यवस्थित सगळं राहणीमान, ते पाहून मला वाटलं की आपणही शिकायला पाहिजे. पण वडिलांनी आता मुनी म्हणून आपल्याला ठेवलेलं आहे, ते नकार देतील की काय. आणि त्यांना मी भीतच विचारलो की मला पुढे शिकायची इच्छा आहे, मला परवानगी द्याल का. तर ते म्हणले तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक. किती छान. आता हे जे लातूर हायस्कूल म्हणालात आपण, ते जिल्हा परिषदची शाळा होती की कसं होतं? म्हणजे त्यावेळी जिल्हा परिषद वगैरे काही नव्हतं, परंतु जेवढ्या म्हणून शाळा होत्या निजाम स्टेटमध्ये, अगदी तुरळक जिल्ह्यातून किंवा 4-5 जिल्ह्यातून एखादी शाळा खाजगी होती. बाकी सगळ्या शाळा, प्राथमिक असोत, माध्यमिक असोत, ह्या सगळ्या उर्दूमध्ये सरकारच्या होत्या, निजाम सरकारच्या, चांगल्या चालत होत्या त्या. आणि हायस्कूलला त्या काळामध्ये मदरसे फोकानिया असं म्हणतात. 7वीपर्यंतच्या शाळा मदरसे वस्तानिया आणि प्राथमिक शाळेला मदरसे तैतानिया, ही उर्दूमधली नावं, फारसीमधली नावं होती. इथल्या लातूरच्या फोकानियामध्ये मी प्रवेश घेतला. ते कुठल्या भागात होतं? आता आपण त्याचं स्थान कुठलं सांगू शकता? कुठल्या भागात होतं ते हायस्कूल का? हे हायस्कूल इथे होतं. आता इथे आयुर्वेदिक कॉलेज चालतंय, तिथे होतं हायस्कूल. आणि हे गांधी चौक आहे ना, गांधी चौकाच्या डाव्या बाजूला चांगली इमारत होती. तिथं आता दुसरं काहीतरी केलेलं आहे त्याने, कारण ती शाळा जिल्हा परिषदेकडे नंतर आली, ती व्यवस्थित चालू शकली नाही म्हणून ती बंद पडली. लातूरला त्या काळामध्ये केवळ 3 हायस्कूल होते. 3 म्हणण्यापेक्षा 2च. एक मदरसे फोकानिया शासनाचं, दुसरं नुकतंच मारवाडी राजस्थान हायस्कूल निर्माण झालं होतं ते, आणि मुलींची वस्तानियापर्यंतची एक वेगळी शाळा होती. म्हणजे आपल्या वर्गामध्ये मुली शिकत नव्हत्या? नाही, त्या काळामध्ये
हे असं माध्यम नव्हतं. सगळे मिक्स्ड असे नव्हते विद्यार्थी. सहज शिक्षण नव्हतं. म्हणजे मुलींच्या शाळा वेगळ्या. इतकंच काय की बसमध्ये देखील सीट्स वेगवेगळ्या. मागच्या बाजूला स्त्रियांना असायच्या, पुरुषांना पुढच्या. मग या बाबतीमध्ये हे पर्टिक्युलर लोक होते. तर असं मग आपण शिक्षण घेतल्यानंतर आपण नोकरी करायची किंवा आपण वेगळं काही करायचं असं काही अगोदर विचार केला होता? तसं काहीच नव्हतं. लेखक होण्याचं मी कधी स्वप्नही पाहिलेलं नव्हतं. परंतु माझं सगळ्याच विषयांवर प्रेम होतं. म्हणजे सगळ्याच विषयामध्ये मला का चांगली गती होती. वर्गामध्ये मी नेहमी फर्स्ट असायचा. भाषा विषय देखील चांगले असायचे. मराठीचा संबंध जास्त येत नव्हता. उर्दू आणि इंग्लिश. हायस्कूलमध्ये तर प्रामुख्यानं उर्दू. तर उर्दू माझं लिखाण चांगलं असायचं. जे आमचे शिक्षक होमवर्क द्यायचे किंवा निबंध वगैरे लिहायला सांगायचे तर माझा निबंध उत्कृष्ट ठरायचा. मग मला उभं राहून आमचे शिक्षक म्हणायचे की बघा हा जनार्दन फार हुशार मुलगा आहे. हिंदू असून देखील उर्दूवर याचं फार मोठं. त्याच्यातून मग हुरूप यायचा थोडासा की आपलं काहीतरी कौतुक होत आहे. आणि म्हणून वाचायची लिहायची सवय लागली. आणि मला असं वाटतं की एक क्रेडिट मी आजीला देऊ इच्छितो. आमची आजी, तिच्याकडे कथांचं एवढं भांडार होतं की ती आम्हाला संध्याकाळी केव्हा वेळ मिळेल तेव्हा बसून कथा सांगायची. ते आता माझी एकही कथा लक्षात राहिलेली नाही आहे, पण तिने थोडंसं असं गोडी लावली होती. पण याला साहित्य म्हटलं जातं, कोणीतरी लिहितं किंवा लिहायला पाहिजे असा विचार काहीही नव्हता. ते कोणी सांगितलेले नव्हतं, काही नव्हतं. आणि हीच गोष्ट कॉलेजमध्ये घडली. हैदराबादला गेल्यानंतर इंटरमिजिएट म्हणजे आत्ताचं 11वी-22 ज्युनियर कॉलेज म्हणजे इंटरमिजिएट म्हणायचं. सिटी कॉलेज तिथे आम्ही शिकलो. त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी निजाम कॉलेज. निजाम कॉलेज हे अतिशय प्रसिद्ध कॉलेज होतं. तिथे ॲडमिशन मिळणं म्हणजे भाग्य समजलं जायचं, एवढं चांगलं कॉलेज. आणि त्याचा संबंध मद्रास युनिव्हर्सिटीचा होता. नंतर ते उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न झालं. तिथे मी मग इंग्रजी मुख्य विषय घेऊन इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स हे विषय घेऊन ग्रॅज्युएट झालो. आणि तिथे मग कार्यक्रम वगैरे होत असताना वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, त्यामध्ये भाग घ्यायचो. आणि हमखास मला पहिलं पारितोषिक मिळायचं. त्याच्यात एक आनंद असा वाटायचा की आपलं काहीतरी कौतुक होत आहे आणि त्याच्यातून मोटिवेशन मिळायचं, प्रेरणा मिळायच्या. आणि अशा पद्धतीने मी थोडंसं लिखाणाकडे लिहिलो. आणि BAला असताना एक इंग्रजीमध्ये 3 अंकिक नाटक लिहिलं होतं मी. ती वही कुठं गेली आज सापडत नाही. मला वाटतं याचा उल्लेख पण आपण प्रथमच केला असेल. असा एक प्रयोग करून पाहिला होता. असं हे आमचं कॉलेज जीवन होतं. छान की छान. नोकरी करण्यासाठी आपण शैक्षणिक क्षेत्रामध्येच यावं किंवा अन्य काही करावं असं काही विचार करून आला? नाही, शैक्षणिक क्षेत्राचा विचार मी केलेला नव्हता. पण वडील मला वकील हो तू असं म्हणायचे. आणि त्या काळामध्ये वकिलाचा दर्जा फार उच्च समजला जायचा. तुम्ही स्वातंत्र्याचा काळ पाहिला असेल तर त्या काळातील या राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानमध्येच नेते हे बहुधा वकील असायचे. वकिलाचं एक वेगळी प्रतिमा समाजात होती. आणि स्वतंत्र असतो वकील, काही नोकरीसारखी बंधनं नसतात. आणि म्हणून ते व्हायचं होतं मला. परंतु मी योगायोगाने शिक्षण क्षेत्रात आलो आणि त्यातच रमलो असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आपण आता समीक्षणात्मक लेखन केले, वैचारिक केले, ललित कादंबरी, प्रवास वर्णन, हे सगळं तर सगळं आहेच आहे. पण आपण काव्य सुद्धा लिहिले. तर ह्या साहित्य प्रकारामधलं जे लेखन आहे त्यातला कुठला साहित्य प्रकार आपल्याला जास्त आवडतो? मला आवडतं काव्य आणि कादंबरी. ह्या 2 मध्ये मला आवड आहे. आणि कुठेही पहा लेखक सुरुवात करतो काव्यापासूनच. म्हणजे ते वयच तसं असतं
की त्या दृष्टीने मी काव्य करायचो आणि त्या काळामध्ये कवी संमेलनं विद्यार्थ्यांचे खूप व्हायचे. मग मी मराठीत कविता लिहायचो, इंग्लिशमध्ये लिहायचो, हिंदीमध्ये, तिन्ही भाषेमध्ये कविता लेखन मी केलेलं आहे. पण आपल्या आयन प्रकाशनद्वारे जे सुक्की पिढा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे, तर असं वाटतंय की एक कवी कुठेतरी या बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये मागे पडलाय. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला मला कवितेमध्येच इंटरेस्ट होता. कविता माझ्या कॉलेज मॅगझिनतून प्रकाशित झालेले आहेत, पुस्तक वगैरे त्याचं मी काही केलेलं नाही. आणि मग मी योगायोगाने प्राध्यापक झालो उमरग्याला, इंग्लिशचा प्राध्यापक. मला MA इंग्लिश करून LLB करायचं होतं. पण 1959 साली उमरग्याला शिवाजी महाविद्यालय सुरू झालं. इंग्रजीचा प्राध्यापक मिळणं खेड्यापाड्यात शक्य नव्हतं, शहरात देखील मिळणं कठीण होतं, कारण त्यावेळेस इंग्रजी विषयाकडे जाणारे विद्यार्थी फार कमी असायचे. आणि म्हणून मला आग्रह खूप झाला. आणि मग वडील म्हणले की तुला LLB करायचं असेल तर कर, यांचा आग्रह एखादा वर्ष तू जा. आणि म्हणून मी तिथे गेलो. ह्या माझ्या कविता लेखन चालायचं. आणि प्रामुख्यानं मी हिंदीमध्ये लिहायचा, कारण उर्दू माध्यम, हैदराबादला उर्दूचा संबंध सगळा, मराठीचा संबंध मी पुण्याला गेल्यानंतर आला. पण आधी सुरुवातीला मी हिंदीमध्येच लिहायचो. हिंदीमधल्या कविता ॲप्रिशिएट माझ्या व्हायच्या, प्रकाशित फारसं केलेलं नाही. आणि मग नंतर काय झालं, औरंगाबादला मी गेल्यानंतर निरनिराळ्या चळवळी सुरू झाल्या, दलित साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ. आणि मी ज्या कॉलेजमध्ये, मिलिंद कॉलेजचे एक भाग म्हणून आंबेडकर कॉलेज, तिथे होतो, तिथे दलित साहित्याची चळवळ सुरू झाली. दलित साहित्य म्हणजे केवळ दलितच नव्हे, परंतु सर्वसामान्य लोकांचं असं एक व्यासपीठ मिळालं. आणि तिथं मी म्हणजे लिखित असे भाषणं करायचा, म्हणजे ते छापून यावं म्हणून. आणि ते खूप ॲप्रिशिएट व्हायचं. आणि नंतर त्याचीच मागणी वाढली आणि त्यामुळं काव्य सुटलं आणि वैचारिक साहित्याकडे वळलो. आपण 1994 साली स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची स्थापना झाली आणि आपण त्याचे प्रथम कुलगुरू आहात. त्याचा अनुभव काय आहे आपला, काय सांगावं असं वाटतं आपल्याला त्याबद्दल? ते विद्यापीठ स्थापन करण्यामध्ये माझा देखील खारीचा वाटा आहे थोडासा. कारण हे विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, हे नामांतराच्या चळवळीतून निर्माण झालेलं आहे. औरंगाबादचं मराठवाडा विद्यापीठ, त्याला डॉक्टर आंबेडकरांचं नाव द्यावं अशी मागणी पुढे काही दलित युवकांनी, विशेषतः दलित पॅन्थरच्या मंडळींनी मागणी केली. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यांनी ती मान्य केली. त्याची एवढी मोठी प्रतिक्रिया होईल असं त्यांनाही वाटलं नव्हतं. परंतु त्यांनी हे नाव दिल्यानंतर मराठवाड्यातून एक प्रचंड प्रतिक्रिया निर्माण झाली. इतकंच नव्हे तर दलितांची घरे जाळण्यात आली आणि दलित समाज आणि दलितेतर समाज असे 2 विभागणी पडले. आम्हाला वाटत होतं की एका ज्ञानी माणसाचं विद्यापीठाला नाव द्याल्यामुळे असं काय बिघडलं, आणि म्हणून आम्ही नामांतरवादी होतो. आणि तो प्रश्न सुटत नव्हता. 78 जवळपास 18 वर्ष चिघळला होता प्रश्न. नंतर पुन्हा एकदा शरद पवार पुन्हा केंद्रातून आले, मुख्यमंत्री झाले. आणि त्यावेळेस नांदेडच्या एका तरुणाने, दलित तरुणाने अंगावर घासलेट टाकून पेटवून दिलं स्वतःला, आणि महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडली. आता हे वातावरण कसं व्यवस्थित करायचं यासाठी जे नामांतरवादी मंडळी होती त्यात मी एक होतो. शरद पवारांनी निरोप दिला की तुम्ही बोलत चला, सांगत चला, काहीतरी समाजामध्ये शांतता निर्माण झाल्यानंतर आपण बघू. आणि त्या अवस्थेमध्ये माझ्याकडनं एक लेख लिहून घेण्यात आला. लोकसत्तेमध्ये तो प्रसिद्ध झाला आणि
त्याच्यामध्ये मी मागणी केली अशी की सुरुवातीला म्हटलं की मी दलित नाही, कारण यासाठी की मागणी करतोय म्हणजे हा दलितच आहे असं लोकांना वाटू नये. मी स्वतः दलित नाही, परंतु विद्यापीठाला डॉक्टर आंबेडकरांचं नाव द्यावं असं मला वाटतं. त्याचे आम्ही समर्थक आहोत. तो प्रश्न चिघळलेला आहे. आणि हा प्रश्न सोडवायचा असेल तर माझ्या दृष्टीनं त्याचं सोल्युशन असं आहे की मराठवाड्याला आणखीन एक विद्यापीठ द्या. कारण जे औरंगाबादचं विद्यापीठ आहे, महाविद्यालयाची संख्या एवढी वाढलेली आहे की सगळा कारभार एकटं विद्यापीठ सांभाळू शकत नाही. मराठवाड्याला आणखीन एका विद्यापीठाची गरज आहे. ते नांदेडलाच व्हावं आणि त्या विद्यापीठात स्वामी रामानंद तीर्थांचं नाव द्यावं. कारण स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या स्वातंत्र्याचा लढा लढवलेला होता. त्यांनी सुरू केलेलं पीपल्स कॉलेज आणि आंबेडकरांनी सुरू केलेलं मिलिंद कॉलेज हे एकाच वर्षी एकाच तारखेला सुरू झालेले आहेत. उच्च शिक्षणाच्या प्रसाराचा जो मान द्यायला पाहिजे तो या दोन व्यक्तींना द्यायला पाहिजे. आंबेडकरांचं नाव औरंगाबादच्या विद्यापीठाला द्या आणि नांदेडचं इथं द्या. हे सोल्युशन सापडलं. कारण मला माहीत होतं की मराठवाड्यातील लोकांना स्वामी रामानंद तीर्थाचं आकर्षण आहे, त्यांच्याविषयीचा आदर आहे. आणि मग शरद पवारांनी मराठवाड्यातील सगळ्या आमदारांना बोलवून सांगितलं की असं करता येतील का. तुमच्याच मराठवाड्यातल्या एका विद्वान प्राचार्याने लेख लिहिलेला आहे, तो मला विचार आवडला, तुमच्यासमोर मी तो ठेवतो आणि सगळ्यांना मान्य असेल तर हा प्रश्न सुटू शकेल. त्यांनी हे सांगितल्यानंतर सगळ्यांनी म्हटले फार चांगली गोष्ट आहे. आणि एक विद्यापीठ मिळालं, स्वामी रामानंदचं नाव दिलं त्याला आणि त्यामुळं हा प्रश्न मिटला. आणि मलाच कुलगुरू तिथं केलं. त्यावेळेस मला औरंगाबादचं कुलगुरूपद देखील देत होते, कारण तिथली जागा रिकामी झाली होती. दादासाहेब रुपवते हे स्वतः दलित होते, फार मोठे मंत्री होते, शरद पवारांचे सहकारी होते. त्यांनी मला फोन करून पुन्हा पुन्हा विचारलं की वाघमारे, तुम्ही आंबेडकरांच्या विद्यापीठाचेच कुलगुरू व्हा. कारण नाव आपण दिले, परंतु वैचारिक उंची तुमची मला भावते आणि अशा वैचारिक उंचीचाच मनुष्य या विद्यापीठाला. कारण आता डॉक्टर आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे. मी म्हटलं तिथं अजिबात होणार नाही मी, कारण तिथे एवढं राजकारण निर्माण झालेलं होतं आणि ते जुनं विद्यापीठ असल्यानंतर नवीन काही करता येत नाही. मला वाटलं की नांदेडचंच विद्यापीठ मी चांगल्या पद्धतीनं, कारण ही कोरी पाटी आहे, कोऱ्या पाटीवर मजबूत व्यवस्था लिहिता येईल, इकडे करता येणार नाही. आणि म्हणून शासनाने माझी अपॉइंटमेंट इकडे केली. तिथे काहीच नव्हतं सुरुवातीला, शून्यापासून टाचणीपासून सुरू करावी लागली. आणि ज्यांच्या जमिनी ॲक्वायर आम्ही केल्या विद्यापीठाच्या, त्यांची सतत मागणी असायची की आमच्या मुलांना इथे सर्व्हिस द्या वगैरे वगैरे. ते शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं ते विद्यापीठ उभं केलं. संघर्षातून मिळालेलं यश आहे. तर त्या संधीचा आम्ही उपयोग करून घेतला. आपण राजनीतीकडे म्हणजे राजकीय पक्षात जाणं किंवा राजकारणाकडे कधी वळालात आणि कशा पद्धतीने, म्हणजे काय घडलं असं की आपल्याला राजकारणात यावंसं वाटलं? तसं मला राजकारणाचा लहानपणापासूनच थोडी आवड होती. त्याचं कारण म्हणजे हैदराबादचा स्वातंत्र्य लढा. म्हणजे इथल्या प्रत्येक माणसाला राजकारणाची आवड होते असं म्हणायला काही हरकत नाही. राजकारणाची आवड या दृष्टीनं की हैदराबाद निजामाच्या कचाट्यातून स्वतंत्र झाला पाहिजे वगैरे वगैरे. त्यामुळे इथं चळवळी झाल्या आणि सगळ्यात मोठी चळवळ आर्य समाजची होती. आर्य समाजी लोकांनी प्रचंड लढा दिला, प्रचंड त्याग केला, आहुती अनेक लोकांनी दिली आणि त्या आर्य समाजाचा पगडा सबंध मराठ्यावर होता. तर त्या चळवळीचा आमच्यावर देखील प्रभाव होता. तेव्हापासून राजकारणाचा अभ्यास, आणि त्यावेळेस काँग्रेस पक्षच एकटा पक्ष होता
आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या विचारधारेलाच मान्य करणारे लोक होतो. आणि मग नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये जरी आलो तर तुम्ही राजकारणावर बोलायचो, लिहायचो, करायचो. माझा यशवंतराव चव्हाणांशी संबंध होता, ते मला चाहत होते थोडंसं. त्यानंतर प्रत्येक मंत्र्याचा किंवा मुख्यमंत्र्याचा कधी ना कधीतरी संबंध आलेला होता. आणि अशा पद्धतीनं आणि राष्ट्रवादीमध्ये मी का गेलो हे सांगतो तुम्हाला. मी राजर्षी शाहू महाविद्यालयाचा प्रथम लातूर पॅटर्न वगैरे हे सगळं आम्ही प्रयत्नपूर्वक तिथं तयार केला. त्यावेळेस 1900 मला वाटतं 84-85 साली लोकसभेची निवडणूक झाली. शरद पवारांनी पुलोत पक्ष केला होता, काँग्रेसपासून ते वेगळं झाले होते कारण त्यांचं गव्हर्मेंट बरखास्त झालेलं होतं. आणि मग ते आपल्या पक्षाचे उमेदवार उद्या लोकसभेला कोण असावे त्याची चाचपणी घेण्यासाठी मराठवाड्यामध्ये फिरत होते. लातूरला ते आले आणि त्यांना मी भेटलो केलो, ओळख होती, भेटत असो. इथून ते परभणीला गेले. 2 दिवस लातूरमध्ये होते आणि ग्रामीण भागाचा त्यांनी दौरा केला. परभणीला गेले आणि तिथून त्यांनी निरोप पाठवला की इथं वाजपेयी नावाचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे. त्यांना सांगितलं की तुम्ही वाघमाऱ्यानं घेऊन परभणीला या. मला काही कळलं नाही. 2 दिवस इथं होतो, 2-3दा भेट झाली पण काही बोलले नाहीत. आणि म्हणून आम्ही गेलो. आणि मग खूप गर्दी होती. कमी झाल्यानंतर रात्री जेवण त्यांच्याबरोबर केलं आणि मला ते मग म्हणाले की तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. आणि म्हटलं की बाबा माझी काहीच तयारी नाही, मी काही राजकारणातला मनुष्य नाही. त्याला पैसा लागतो, अनेक गोष्टी लागतात, माझ्याकडे ही साधनं नाही आहेत आणि एकदम लोकसभेची निवडणूक. ते म्हणले काही असो ते बघा, बाकी सगळं आम्ही पैशाचं वगैरे सगळं बघून घेतो. पण नंतर इंदिरा गांधींचा खून झाला, परिस्थिती बदलली आणि म्हणून मग त्यांनी काही मला आग्रह केला नाही. आणि त्यावेळेस दगड जरी उभा केला असता तरी काँग्रेसच निवडून आला असता. आणि कुलगुरू असताना 99 साली पुन्हा त्यांनी या राष्ट्रवादीची स्थापना केली होती आणि चाचपणी घेत होते की आता उमेदवार आपल्याला उभं करायच्यात. आणि नांदेडला आल्यानंतर त्यांनी मला दुपारच्या जेवणासाठी बरोबर घेतलं. तिथले अध्यक्ष राष्ट्रवादीचे राठी नावाचे कोणी ग्रस्त होते, आम्ही तिघंच जेवायला. आणि ते सगळं झाल्यानंतर मग म्हणले की तुम्हाला लोकसभेचा निवड. तर मी म्हटलं की यावेळेस मी नकार देत नाही, जो निर्णय तुम्ही घ्याल तो मला मान्य आहे. परंतु हे काय परंतु काढले म्हणले तुम्ही. नाही म्हटलं असं नाही की तुम्हीच मला कुलगुरू बनवलं आहे, विद्यापीठ नवीन आहे आणि माझ्या कामाची दखल राज्यपाल देखील घेतात. आणि माझं कुलगुरूपद फक्त आता 6 महिने राहिलेलं आहे. तेवढं पूर्ण केलं तर मला समाधान वाटेल. त्यानंतर मी रिटायर्डच होतो, शिक्षण क्षेत्राचे संबंध राहतो आणि त्यानंतर मग मी तुमच्याबरोबरच काम करतो. असं काही हे नाही आहे, हे देखील खरं आहे म्हणले. आणि मग इथली जागा शेतकरी संघटनेला त्यांनी पाशा पटेल नावाचे ग्रस्त होते त्यांना दिली. ते काही निवडून आले नाहीत. आणि मग मला वाटलं की याने मला 2दा संधी दिली आणि पहिल्या वेळेस तर मी नकारच दिला आणि दुसऱ्या वेळेसही असं सांगितलं की माझे आता 6 महिने राहिले तेवढे करू द्या. आणि मी असं म्हणलो की पतिव्रतेप्रमाणे मी शिक्षणाकडे पाहत असतो आणि माझं संपूर्ण जीवन शिक्षणामध्ये गेलं तर मलाही समाधान वाटेल. आणि त्यांच्या आग्रहामुळे मग मी राष्ट्रवादी जॉईन केली. प्रथम नगराध्यक्षाची डायरेक्ट निवडणूक झाली ते त्यावेळेस तुम्ही कदाचित नसाल. निवडून आले लोकांनी. विलासराव मुख्यमंत्री होते, त्यांनी जंग पछाडलं मला पाडण्यासाठी. परंतु मी निवडून आलो आणि अतिशय स्वच्छ काम केलं. त्याच्यामुळं मग शरद पवारांनी मला राज्यसभेवर पाठवलं. असं झालं ते. म्हणजे विलासराव देशमुखांना हरवणं ही काही साधी गोष्ट नाही. हे असं घडत गेलं. परंपरा पण खूप छान. म्हणजे
एक वैचारिक दृष्ट्या विचार करून उचललेलं पाऊल होतं ते, आणि त्याच्यामुळे यश मिळणारच होतं. त्याचा मला फायदा झाला. म्हणजे एक तरी बॅकग्राऊंड, म्हणजे हे आर्य समाजाच्या चळवळीमध्ये थोडंसं असल्यामुळं, आर्य समाज ही एक अतिशय चांगली चळवळ, जातपात न मानणारी, सर्वसामान्य लोकांचं काम करणारी, तो अनुभव होता. शिक्षणामध्ये देखील आमचं कौतुक फार झालं आणि शरद पवारांनी जास्त कौतुक केलं की आम्ही आमच्या प्रयत्नातून निकाल वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नातूनच लातूर पॅटर्न घडत गेला आणि महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली. शासनानं देखील त्याची दखल घेतली. तेही एक बॅकग्राऊंड. आणि अधूनमधून मी व्याख्यानं द्यायचो किंवा लेख लिहायचो त्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर. ह्या सगळ्या गोष्टीचा निश्चितच मला परिणाम झाला. राज्यसभेवर त्यांनी पाठवलं त्यावेळेस म्हणजे सगळ्यात जास्त शिकलेला कदाचित मीच होतो तिथे. म्हणजे राज्यसभेवर काही माजी राज्यपालही होते, एक दोन व्हाईस चान्सलर होते, बिझनेसमधले लोक, तिथे सगळ्याच प्रकारच्या टॉपमोस्ट लोक घेतात. आणि राज्यसभेचं देखील एका काळी जे स्टँडर्ड होतं ते घसरलेलं आहे. तरी परंतु लोकसभेपेक्षा कितीतरी वरच्या स्तरावरचं तिथं काम असतं आणि बोलत असताना गोंधळ करायचे लोक. पण माझा अनुभव असा आहे की मी बोलायला उभं राहिलो की अतिशय शांतपणे लोक ऐकायचे. अंतर्मुख होऊन त्याचा त्याचा देखील फायदा झाला. म्हणजे मीटिंग्ज असोत किंवा राज्यसभेमधल्या डिबेट्स असोत त्याच्यामध्ये माझा नेहमी भाग असायचा आणि तिथे मी इंग्रजीचाच वापर करायचा. तिथं दोनच भाषा, हिंदी आणि हे. म्हणजे तुम्ही कुठल्याही भाषेत बोलू शकता, बोलण्याला काही हे नाही आहे, पण तो सगळ्यांना समजेल म्हणून मी इंग्लिशमध्येच सगळं हे करायचो. आणि मग त्याच दृष्टीनं मला एका डेलिगेशनमध्ये युनायटेड नेशन्सला जाता आलं, न्यूयॉर्कला. ते तिथं मला बोलण्याची संधी मिळाली आणि तिथं देखील माझं कौतुक झालं. कारण मला जी संधी तिथं मिळाली ते संधीचा उपयोग करून मी स्टेजवर गेलो. 10 मिनिटाचा वेळ होता. 10 मिनिटामध्ये जो विषय दिला होता त्याच्यावर मी बोललो आणि परत असं येऊन बसलो. त्यानंतर पुढे दिसत होतं की फार उंच असं स्टेज आहे, तुम्ही पाहिलं असेल चित्रामध्ये. त्याच्या बाजूला एक टेबल खुर्चीवर एक लेडी होती. ती अशी उठली, दिसत होतं समोरून, आणि असं येऊन ते असं मागं गेल्यानंतर काही कळलं नाही. पण मधल्या पॅसेज तिकडे बसणाऱ्यांची रांग वेगळी इकडे होती आणि मध्ये थोडंसं पॅसेज होता, रस्ता. ती आली, माझे बरोबर बसली, माझा हातात हात घेतला आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, आय हॅव हर्ड ए व्हेरी इम्पॉर्टंट स्पीच, ग्रेट मॅन, एवढंच बोलून तिने आपलं कार्ड हातात ठेवलं. म्हणजे तिथं देखील माझं कौतुक झालं माझ्या बोलण्याचं. आणि अशा पद्धतीनं हे मी प्रत्येक डिबेटमध्ये वगैरे वगैरे विचार व्यक्त करायचा. अभ्यासपूर्ण विचार मांडणी आणि विचार करून वैचारिकदृष्ट्या आपण सगळे मुद्दे मांडत होतात. त्याच्यामुळे सामान्य माणसाला काय, पण अगदी तज्ञ लोकांना सुद्धा ते मान्यच करावे लागत होते. सामान्य माणूस एक वेळ भोळेपणामध्ये, झालं प्रेमापोटी काहीतरी कौतुक करेल, पण तज्ञ माणसं. आणि माझं महाराष्ट्र तर नाव होतंच, कारण महाराष्ट्र जवळपास सगळा मी व्याख्यानाच्या निमित्तानं प्रत्येक ठिकाणी गेलेलो होतो. पण दिल्लीला गेल्यानंतर मला असं वाटलं की इथे माझा संबंध घर आणि पार्लमेंट दोन्हीशीच येईल. पण तू विचार वगैरे असं ऐकल्यानंतर मग मला बाहेरचे लोक देखील इन्व्हाइट करू लागले. मी दिल्लीमध्ये अनेक संस्थांच्या कार्यक्रमाला गेलो. इतकंच नव्हे तर देहरादून, हरिद्वार, अजमेर, लखनौ, जयपूर अशा अनेक ठिकाणी मला व्याख्यानाला बोलावलं गेलं आणि मी जायचो तिथे. तर अशा रीतीनं लोकांशी संबंध आला. आपण अगदी युनोमध्ये सुद्धा जागतिक दर्जाच्या त्या शिक्षण तज्ञांशी आपला जो संवाद साधला
आणि न्यूयॉर्कची तर आता गोष्ट आपण सांगितलीच आहे. तर असं सगळं वेगवेगळ्या खंडातल्या विद्यापीठांना आपण भेटी दिल्यात आणि तिथं आपलं व्याख्यानं झालेले आहेत, त्याचं कौतुक झालेलं आहे. खरं तर ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि असं व्यक्तिमत्व लातूरमध्ये इतक्या वर्षापासून काम करतंय हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आत्ता आली आहे त्याच्याबद्दल आपलं मत काय? सध्याची पॉलिसी म्हणता का? ठीक आहे, प्रत्येक गव्हर्मेंटला आपले विचार नवीन पिढीला द्यायचे असतात, तो एक विचार असतो. आणि दर 5 वर्षांनी पॉलिसी आपली बदलली पाहिजे, कारण चेंज खूप होत असतो, बदल खूप होत असतो. त्या दृष्टीनं मोदी सरकारने देखील स्वतःचं एक पॉलिसी बनवली आणि त्याच्यात बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत. आणि हिंदुस्थानची ही परंपराच आहे. तसं पाहिलं तर इंग्रज इथं आल्यापासून आजपर्यंत सतत अशा कमिटीज नेमल्या गेल्या, आयोग नेमले गेले. इंग्रज असताना देखील 2-3दा प्रयत्न झाला. विद्यापीठ हे 1857 साली आपल्याकडे आलं. इंग्रजांचं राज्य आधीपासूनच सुरू झालं होतं, पण उच्च शिक्षण देणारी संस्था इथं एकही नव्हती. 1857 साली स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला होता. त्याच्यानंतर त्यांनी 3 विद्यापीठं स्थापली, मद्रास, कलकत्ता आणि मुंबई. आणि ह्या विद्यापीठापासूनच कमिशन्स नेमायला सुरू केली. इंग्रजांनी आपलं राज्य टिकवण्याच्या दृष्टीनं कमिशन्स नेमले. एवढंच काय की देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंनी 1948 सालीच, म्हणजे स्वातंत्र्य मिळून 1 वर्षही झालं नव्हतं, तर विद्यापीठ आयोग स्थापन केला. त्याच्यानंतर बऱ्याचशा कमिटीज, आयोग आले. त्यात महत्त्वाचा आयोग म्हणजे कोठारी कमिशन. त्याला नॅशनल एज्युकेशन कमिशनच नाव होतं, पण कोठारी नावाचे फार मोठे शिक्षण तज्ज्ञ आणि सायंटिस्ट ते त्याचे चेअरमन असल्यामुळे कोठारी आयोग त्यांच्या नावावर मानला जातो. त्या आयोगाने प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सगळ्या स्तरावरच्या शिक्षणाचा विचार केला होता. आपल्या भाषेतून शिक्षण कसं द्यावं आणि म्हणून आपल्या भाषा विकसित झाल्या पाहिजेत. त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी देखील महाराष्ट्र झाल्यानंतर मराठी ज्ञानभाषा कशी होईल, कारण केवळ कथा, कादंबऱ्या, काव्ये लिहिल्यामुळं समृद्धी येईल असं नाही. सगळाच व्यवहार, कायदे, सगळंच मराठीत तेवढी मग समृद्धी असली पाहिजे. आणि मग 1986 साली राजीव गांधींनी पहिल्या प्रथम नॅशनल पॉलिसीचा कायदाच केला. त्या कायद्याचा उद्दिष्ट होता सगळ्यांना शिक्षण, एज्युकेशन फॉर ऑल, हे सूत्र समोर ठेवून त्यांनी केलं. आणि मग नंतर बऱ्याचशा कमिट्या नेमण्यात आल्या. UGC ही संस्था 56 सालीच निर्माण झाली होती. त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष CD देशमुख, जे फायनान्स मिनिस्टर होते, ते होते. मोठमोठी माणसं त्यावेळेस एज्युकेशनमध्ये होती. आणि आता यांनी हे धोरण केलेलं आहे. यांचं धोरण आता टेक्नॉलॉजी, हे सगळे विषय ठीकच आहेत, काही वादच नाही. आणि आता टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे. शिक्षणाचं माध्यम इंग्रजीच आहे उच्च शिक्षणाचं, परंतु टेक्नॉलॉजीचा आधार आहे आपल्याला. आपण जे साधनं वापरतो, टेक्नॉलॉजी एक फार मोठं साधन आहे. ऑनलाईन एज्युकेशन देखील दिलं जातं. आता पाश्चिमात्य देशामध्ये देखील दररोज कॉलेजचे क्लासेस नसतात, आठवड्यातून 3च वेळा. आजच मी माझा नातू अमेरिकेला परवाच गेला आहे, त्याला फोन केला सकाळी की क्लासेस सुरू झाले का वगैरे वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की फक्त 3 दिवस कॉलेज असतं आणि बाकीच्या 3 दिवसामध्ये ऑनलाईन ते होमवर्क देतात, ते करावं लागतं. म्हणजे त्याचा उपयोग आपल्याकडे झालेला आहे. त्याचं देखील आहे.
उच्च शिक्षणामध्ये देखील यांनी 4 वर्षाची डिग्री केली, 3 वर्षाची केली. पुन्हा ॲफिलिएशन सिस्टीम काढून कॉलेजेसला ऑटोनॉमी देण्याचा प्रयत्न तोही चांगला आहे. भाषा फॉरेन लँग्वेजेस देखील शिकावं. परंतु त्याचबरोबर यांचं एक हिंदुत्वाचं जे धोरण आहे ते कुठंतरी आणण्याचा प्रयत्न याच्यामध्ये होतो आहे. आता अशा पद्धतीचं हे चाललेलं आहे. बरोबर. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, त्याच्याबद्दलचं आपलं मत? त्याच्याबद्दल माझं मत चांगलंच आहे. कारण ही मागणी गेल्या 8-10 वर्षापासून होती. आधी त्यांनी तॅमिलियन वगैरे या भाषांना मान्यता दिली होती अभिजात म्हणून. आता मराठीला दिलेलं आहे. म्हणजे अभिजात ही केवळ दर्जा दिल्यामुळेच भाषा एकदम लोकांच्यापर्यंत जातील असं नाही आहे. परंतु याच्यामध्ये अभिजात भाषा मान्यता मिळाल्यामुळे तिच्या विकासासाठी काही पैसा देखील मिळतो. योजना आखल्या जातात आणि आर्थिक मला याच्यातून एक असं वाटतं की आपण सतत असं बोलत आलो आहोत की मराठवाडा हे मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी. परंतु तेवढे प्रयत्नही तेवढेच पाहिजेत आणि पैसाही तेवढाच पाहिजे. आपल्याकडे दोन्हीचाही अभाव. जेवढी मेहनत करायला पाहिजे तेवढी आम्ही केलेली नाही आहे आणि करायचं ठरवलं तरी तेवढा पैसा नाही आहे. तर याच्यामुळे आता थोडीशी चालना मिळू शकेल. आणि मराठीमध्ये आता कोशवाङ्मय संशोधन वेगवेगळ्या विषयावरचं असं खूप आपल्याला करता येईल आणि या भाषेचा विकास करता येईल. याची एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचा आपण फायदा घ्यावा असं मला वाटतं. शिक्षण हे विकास प्रक्रियेचं माध्यम आहे, पण त्याच्यातून बेरोजगारी खूप वाढलेली आपल्याला दिसते. तर त्याचं काय कारण असू शकते किंवा आपण तो विषय कोणत्या विचाराने हाताळता? ठीक आहे, शिक्षण खूप वाढलेलं आहे, वाढण्याची गरज होती. तरी परंतु 100% साक्षरता आपल्या देशात नाही. देश स्वतंत्र झाला त्यावेळेस 20% साक्षर लोक होते. साक्षरता म्हणजे अक्षर ओळख, लिहिणं, सही करणं एवढंच. म्हणजे ही देखील महत्त्वाचीच बाब आहे, त्याची सुरुवात आहे. आणि साक्षरता तिचा प्रसार करण्यासाठी, सार्वत्रिकीकरणासाठी प्रचंड पैसा आपण खर्च केला. देश स्वतंत्र झाल्यापासून आता याच्या राष्ट्रीय पातळीवरच एक अभियान सुरू केलेलं होतं की साक्षरता आपली वाढली पाहिजे. तरी परंतु एवढ्या वर्षानंतर 75 वर्ष झाल्यानंतर या अमृत काळामध्ये कोणाला याची आठवण झाली नाही की साक्षरता किती आहे आपल्याकडे. आपल्याकडची साक्षरता 75-80% पलीकडे वाढलेली नाही. इतर देशामध्ये, ॲडव्हान्स देशामध्ये साक्षरता 100% असते. जपान घ्या, कोरिया घ्या किंवा वेस्टर्न कंट्रीज सगळे, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, रशिया वगैरे इथं प्रचंड आहे. इतकंच नव्हे तर उच्च शिक्षण घेणाऱ्याचं प्रमाण देखील आपल्याकडे 25-30%च होतं. आत्ता प्रयत्न करून कुठंतरी 40%पर्यंत आपण जाऊन पोचलोत. विद्यापीठाची संख्या देखील आता हळूहळू वाढते आहे. आपल्या पुढे खूप देश गेलेले आहेत. म्हणून शिक्षणाची गरज आपल्याला आहेच. शिक्षण केवळ नोकरीसाठीच घ्यावं असं मला वाटत नाही. कारण शिक्षण घेतलेला मनुष्य सुसंस्कृत असतो. त्याचं बोलणं, चालणं, वागणं सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. म्हणजे तुमच्या समाजाचा स्तर वाढवण्यासाठी, सांस्कृतिक स्तर तुमचा वाढवायचा असेल किंवा तुमची संस्कृती ही इतर देशामध्ये योग्य रीतीनं तिचा म्हणजे आदर सत्कार करत असतील तर आपल्याला शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे. तरी परंतु अनएम्प्लॉयमेंट वाढणं हे देशासाठी चांगली गोष्ट नाही. आता ह्या 2 गोष्टी आहेत. तुम्हाला सगळ्यांना नोकऱ्या द्यायच्या असतील तर इंडस्ट्रीज खूप वाढल्या पाहिजेत. आर्थिक विकास तुमचा प्रचंड प्रमाणात झाला पाहिजे.
ते झालं तरच नोकऱ्या प्राप्त होऊ शकतात. आणि म्हणून आर्थिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र ह्या 2 क्षेत्रांना जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आर्थिक काय बदल होत आहेत, आर्थिक विकासाचं जे मनुष्यबळ पाहिजे, मनुष्यबळ देत असतं केवळ विद्यापीठच, तर मनुष्यबळ देण्याच्या दृष्टीनं आर्थिक क्षेत्राच्या गरजा लक्षात ठेवून त्या सगळ्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये आल्या पाहिजेत, अभ्यासक्रमामध्ये. आणि अशा पद्धतीने हे केलं पाहिजे. आत्ता आपण कुठं ह्या तुमच्या म्हणजे स्किल्स डेव्हलपमेंटकडे लागलो, पण याच्याकडे पूर्वीपासूनच लक्ष द्यायला पाहिजे होतं, ते आपण दिलं नाही. तर हे जर आपला करता शासन असं म्हणतं की आता आम्ही पुढच्या येणाऱ्या 25 वर्षामध्ये जगातील 3री इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था 3री राहील, परंतु हे फार कठीण आहे. परवाच याच्यावर चर्चा आज होत आहे की तुमचा विकास दर 8% सतत राहिला 25 वर्ष, तर तुम्ही हे साध्य करू शकता, नसेल तर नाही. आणि आत्ता आपला विकास दर 6.345 एवढाच आहे. तर एवढा विकास दर होणं जरा कठीण आहे. हे करायचं असेल तर स्किल्सवर आपण भर द्यायला पाहिजे. त्या दृष्टीनं माणसं तयार केले पाहिजेत. उच्च शिक्षण हे विकासाचं इंजन आहे असं मानलं जातं. उच्च शिक्षण विकासाचं इंजन व्हायचं असेल खऱ्या अर्थाने, तर तुम्हाला आजच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा लागेल. ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला फार झेप घ्यावी लागेल. इतर राष्ट्राची कॉम्पिटिशन करावं लागेल, त्याच्यामध्ये आपण कमी पडलो. आपल्या नंतर 1 वर्षाने चीन स्वतंत्र झाला. आपण 1947 साली स्वतंत्र झालो, चीन 48मध्ये झाला. चीनची परिस्थिती आपल्यासारखीच होती. तोही देश गुलामच होता, पण तो पुढे गेला. आज 3च इकॉनॉमी आहेत. म्हणजे अमेरिकेच्या नंतर याचाच गौरव होतो आहे, चीनचाच. चीन का गेला पुढे? कारण तिथं आपल्यासारखे बखेडे नाहीत. एवढा मोठा चीन सगळ्यात मोठा देश आहे जगातच. त्या सगळ्या चीनची भाषा एकच आहे. आपल्याकडच्या सगळ्या भाषा, बोली भाषा वगैरे केलं तर 300-350 भाषा आहेत. आपल्याकडच्या जाती 4000 आहेत. भाषा अनेक आहेत. म्हणजे इथली विविधता आणि त्याच्याविषयीचं आपलं प्रेम, आणि ते प्रेम संघर्षामध्ये रूपांतरित होत असतं. आणि या ठिकाणचे बखेडे सगळे पाहता आपण मागे पडलो आहोत. याला एक कारण लोकसंख्या वाढ ही पण असू शकते. लोकसंख्या वाढ, आपली देशाची लोकसंख्या वाढी आहे. चीन आत्तापर्यंत फर्स्ट होता, पण चीनला आपण 2 वर्षाखाली मागे टाकलं. म्हणजे आपल्या प्रत्येक प्रश्नाच्या मागे लोकसंख्येचा प्रश्न आहे. लोकसंख्या कमी करण्याच्या दृष्टीनंच आपण प्रयत्न केला पाहिजेत. पण दुर्दैवानं आज त्याच्याविषयी कोणी बोलत नाही. त्याच्या उलट होत आहे. त्याचं सांगितलं जातं की वाढवलं पाहिजे मुलांची संख्या. तोच ना, मग आम्ही कोणीतरी आहोत हे दाखवायचं असेल. मुसलमानांची संख्या वाढली, आमचीही वाढली पाहिजे. याच्यातून मुक्त झाल्याशिवाय याचं शिक्षण देण्याची गरज आहे. एकीकडे टेक्निकल सायन्स असलं पाहिजे, त्याशिवाय भौतिक विकास आपल्याला करता येणार नाही. पण ह्या सगळ्या प्रश्नावर मात करायचे असेल, हा देश कसा एक होईल? केवळ हिंदुस्तान समोर ठेवून चाला तुम्ही. हा हिंदू आहे, तो मुसलमान आहे, तो या जातीचा आहे, हे संपवल्याशिवाय आपल्याला याच्यावर मात करता येणार नाही असं वाटतं मला. एक थोडंसं लातूरशी संलग्नित प्रश्न. आपण राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रथम संस्थापक प्राचार्य आहात. लातूर पॅटर्न आपल्याच काळात सुरुवात झाली. आज लातूर पॅटर्न आणि ट्युशन एरिया काय वाटतं आपल्याला? हा एक विरोधाभास आहे. आणि ट्युशन क्लासेसने एक वेगळी समस्या निर्माण केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये.
राजर्षी शाहू कॉलेज कसं निघालं आणि लातूर पॅटर्न कसा झाला याच्याविषयी थोडंसं मी सांगतो. लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा मी प्रथम प्राचार्य आणि तोही 25 वर्ष, म्हणजे एक पाव शतक आम्ही तिथे घालवलं. या महाविद्यालयाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक, जागा नको, इमारत नको, काही नको. आणि त्यावेळेस लातूर शहरामध्ये 2 कॉलेजेस, बसवेश्वर आणि तुमचं दयानंद, हे दोन्हीही चांगले कॉलेजेस. दयानंद कॉलेजला संपूर्ण लातूरचा पाठिंबा मिळाला, पैसा मिळाला. बसवेश्वर कॉलेज हे लिंगायत समाजाचं, लिंगायत समाज श्रीमंत आहे आणि तो कमी पडू देत नाही. त्यांच्याकडे हायस्कूल देखील जुनं, त्यांचीच फीडिंग जवळपास 100-125 विद्यार्थ्यांची असते. आमची संस्था म्हणजे ग्रामीण भागातील लोकांची संस्था. ग्रामीण भागातील काही लोक लातूरला आले, कोणी वकील, कोणी डॉक्टर, शिक्षक म्हणून. त्यांनाही वाटलं की आपलं कॉलेज असावं म्हणून ते कॉलेज सुरू झालं. पण कॉलेजला लागणारा पैसा नव्हता, राजकीय पाठिंबा देखील नव्हता सुरुवातीला, आणि इमारत नव्हती. कॉलेजचं एक वेगळं स्वप्न असतं विद्यार्थ्यांचं, इमारत चांगली असली पाहिजे असं, हे काहीच आमच्याकडे नव्हतं. म्हणून मी विचार केला की आता आपल्याला या सगळ्या गोष्टी, आणि कॉलेज हे अशा भागात होतं नांदेड रोडला, तिथं संख्याच वाढत नव्हती कारण बकाल वस्ती होती. आता थोडंसं डेव्हलपमेंट झाले तिकडे, त्यावेळेस अगदी तुटून भाग होता. तिथे आम्हाला शासनाने 4 एकर जमीन दिली होती, तिथं थोडीशी इमारत बांधली, तिथं कॉलेज शिफ्ट केलं. परंतु संख्याच वाढेना, एकही मुलगी आमच्या कॉलेजमध्ये यायला तयार नव्हती. आम्ही मॅट्रिकचा निकाल झालो की हायस्कूलला भेटी द्यायचो आणि सांगायचो की तुमची मुलं आमच्याकडे द्या. मुलं यायचेच नाहीत. प्रयत्न करून देखील 80-90पेक्षा संख्या जायची नव्हती. आणि त्या काळामध्ये प्राध्यापकांचा, इतर कर्मचाऱ्यांचा पगार शासन देत नव्हतं, तुमच्या फीवर चालवायला लागायचं. EBC, जेवढे विद्यार्थी जास्त असेल तेवढा पैसा तुमच्याकडे येईल. शासनाने मान्य केलेली संस्था असली तरी कारण हे सगळं महाराष्ट्रासाठीच होतं. 1982-83 पर्यंत केवळ EBCवरच चालत होते कॉलेजेस. पण कॉलेजेसची संख्या कमी होती, विद्यार्थ्यांची जास्त होती आणि चालत होते. आणि त्याच्यावर तुमच्या तुटीवर 12.5% ग्रँट मिळायची, ते तुमच्या कार्यालयीन कामासाठी. आमची संख्याच वाढत नसल्यामुळे आम्ही पगार देखील देऊ शकायचो नव्हतो. आम्हीच प्रयत्न करून नंतर प्राचार्य संघटनेने वगैरे वगैरे, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना हे पटवलं की तुम्ही आता आम्हाला पगार द्या, तुम्ही खाजगी मेडिकल कॉलेजेस देखील काला. आपले सगळे विद्यार्थी कर्नाटकामध्ये जातात, आपला पैसा बाहेर जातो. त्यांनी एक धाडस करून खाजगी मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू केलं आणि पगार द्यायला सुरुवात केली. आणि मध्यंतरी ह्या नवीन पॅटर्न आला. आधी PD, PUC हे वर्ग होते, 11वी-12वी नव्हता, नंतर 11वी-12वी, 10+2+3 हा फॉर्म्युला आला. या सगळ्या अवस्थेमध्ये सगळ्याच कॉलेजची अवस्था थोडीशी अशी झाली. आमच्याकडे काहीच नव्हतं, आम्ही तर फारच वाईट परिस्थिती होतो. आणि मग मी संस्थेला सांगितलं की आपलं कॉलेज तिथे वाढणार नाही, एवढं डेव्हलपमेंट त्या भागामध्ये लवकर होणार नाही, आपल्याला कॉलेजची जागाच बदलावी लागेल. म्हणून आम्ही गावात आलो. ती जिनिंग फॅक्टरीची जागा होती, तिथं जाता देखील येत नव्हतं. पण म्हटलं काय होईल ते होईल, पण इथं हळूहळू संख्या वाढेल. तिथं डेव्हलपमेंट करून ते वाढवलं. आणि प्राध्यापकांना सांगितलं की आपल्या नोकऱ्या टिकवायच्या असतील तर आपल्याला डबल मेहनत केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्याच्यातून लातूर पॅटर्न निर्माण झाला. आमची गुणवत्ता वाढली. आणि मग या कॉलेजमध्ये विद्यार्थी घालू नका असे म्हणणारे लोकच आपले पाल्ले आमच्याकडे घेऊन लागले, एवढा फरक पडला. तर अशा पद्धतीने हे कॉलेज थोडंसं वाढवायचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगलं नाव झालं. सगळ्या प्राध्यापकांनी सामूहिक,
आणि मुद्दा तुम्ही ट्युशनचा काढला तो मी सांगतो. मी कॉलेजला सुरुवातीला एक अशी अट घातली होती, काही अटी घातल्या होत्या, त्या मान्य असतील तरच मी प्राचार्य होऊन येतो. त्यापैकी एक अटी होते की इथे ट्युशन कोणीही करणार नाही. कारण ट्युशनचं फॅड एवढं बोकाळलेलं होतं त्या काळात की सायन्सचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना डिफिकल्टी विचारण्यासाठी घरी या म्हणायचे. त्यांनी सुरू केले. म्हणजे सरकारी दवाखान्यातला डॉक्टर जसा असतो, पेशंटला तो म्हणतो की घरी घे, हाय घरी ये म्हणतो. आणि म्हणून म्हटलं की आम्ही अपॉइंटमेंट लेटरमध्येच, प्राध्यापकांना दिलेल्या अपॉइंटमेंट लेटरमध्येच ही अट घालत असो की तुम्हाला इथे ट्युशन करता येणार नाही, एक्स्ट्रा पिरियड्स घ्यावे लागतील. आणि त्याच्यातून आम्ही ज्यांनी कोणी ट्युशन केली असं आढळलं त्यांना सर्व्हिसमधून आम्ही काढून टाकलेलं होतं. पण परिस्थिती बदलली. नंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि ट्युशन क्लासेस सुरू झाले. आणि महाराष्ट्रामध्ये आज तर एवढी अवस्था आहे की ॲडमिशन नावापुरते घेतात. मला काल परवाच एक प्राचार्य सांगत होते की आता सायन्स कॉलेज जरी असलं तरी प्रयोग होत नाहीत, हे सगळे ट्युशन क्लासवाले सगळे होतात. त्यांना फक्त गव्हर्मेंटची मान्यता नसते, पण शिकवण्याचं सगळं काम ते करतात आणि कॉलेजेसमध्ये याचे वाईट परिणाम होतात. पहिला परिणाम असा झाला की कॉलेजच्या लोकांना वाटते की नाही ते ट्युशनला जातातच, रेग्युलर पिरियड होत नाहीत, गांभीर्यानं कोणी शिकवत नाही. आणि काही विद्यार्थी ट्युशन क्लासेसला खूप खर्च करून ट्युशन्स देखील खूप वाढलेले आहेत. सर्वसामान्य विद्यार्थी ट्युशनला जाऊ शकत नाही. त्याचं नुकसान होतं. जो पैसेवाला आहे तो जाऊ शकतो. म्हणजे समाजामध्ये देखील आपण अशी विभागणी केली आहे, गरीब आणि श्रीमंत. आणि गरीब हे मागेच पडतात आणि ज्यांची ऐपत आहे ते थोडेसे पुढे जातात. तर ह्या ट्युशन क्लासेसने एवढा प्रकार केलेला आहे. तर असा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो सगळ्या महाराष्ट्राचा आहे. समकालीन साहित्याबद्दल किंवा समकालीन साहित्य व्यवहार जो आहे किंवा पुरस्कार प्रोसेस जी आहे याबद्दल आपलं काय मत? एक समाधानाची गोष्ट अशी आहे की आता समाजातील प्रत्येक स्तरातील लोक लिहू लागलेले आहेत. याचं कारण असं, शिक्षणाचा प्रसार झाला, साहित्य संमेलनामधून वगैरे वगैरे साहित्याचं महत्त्व लोकांना सांगितलं जातं, त्याच्याकडे आकर्षण वाढलं. आणि आत्तापर्यंत गेली अनेक शतकं लिहिणारा ठराविक वर्गच होता. बहुजन समाज त्याच्यापासून बाजूला होता, दलित समाज होता. पण या लोकांना शिक्षण मिळाल्यानंतर प्रेरणा मिळाली, आपण देखील लिहिलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून साहित्य चळवळी निर्माण झाल्या. ग्रामीण साहित्याची चळवळ निर्माण झाली, दलित साहित्याची निर्माण, आदिवासींची झाली, समाजातील निरनिराळे थर लिहू लागले. तर ही स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे, याचं ॲप्रिशिएशन करायला पाहिजे. केवळ लिहिलेच असं नाही, पण लिहिण्याचा परिणाम समाजामध्ये वेगवेगळे कप्पे पडल्यामुळे आपले अनुभव देखील वेगवेगळे आहेत. एवढंच काय, एका ठिकाणी राहणारा मनुष्य दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या माणसापेक्षा त्याचे अनुभव वेगळे असतात त्याचे. आणि साहित्यामध्ये हे अनुभव येणं म्हणजे साहित्याची वैचारिक पातळी वाढवणं किंवा त्याचा विकास देखील करणं. तर या दृष्टीनं सगळ्या अंगांना स्पर्श करणारं साहित्य आज निर्माण होत आहे. समकालीन साहित्य ही चांगली गोष्ट आहे. आणि आज आपण फार मोठ्या उंचीवर जरी गेलो नसलो तरी परंतु एक प्रोसेस, एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि या प्रक्रियेचा कुठं ना कुठंतरी चांगला उपयोग होऊ शकतो. शिक्षण प्रसाराच्या बरोबर वाचनाची म्हणजे प्रक्रिया देखील वाढली. गावोगावी आज तुम्हाला छोट्या गावी अनेक वर्तमानपत्र निघताना, एक काळ असा होता की पुण्या मुंबईचीच वर्तमानपत्र असायची आपल्याकडे. आता स्थानिक म्हणजे गाव तिथे शाळा, शाळा तिथे ग्रंथालय आणि शहर तिथे पत्रकार
असं झाल्यामुळे एक समाज पुढे जातो आहे, विकासही त्या दृष्टीनं होतो आहे. लोकशाहीचा काळ असल्यामुळे लोकांना संधी मिळते आहे. तर ही एक जमेची बाजू आहे. पण स्टँडर्ड जर पाहिलं तर आणखीन ते वाढवण्याची आवश्यकता आहे. साहित्यामध्ये कंपू होते, आजही आहेत. अनेक पुरस्कार दिले जातात वगैरे वगैरे. आणि काही मंडळी पुरस्कार प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. उदाहरणार्थ मी सांगतो, साहित्य संस्कृती मंडळ चांगल्या उत्कृष्ट वाङ्मयाला पारितोषिक देत असते. मी साहित्य संस्कृती मंडळाचा अनेक वर्ष सदस्य राहिलेला आहे, परीक्षक देखील राहिलेलो आहे. माझ्याकडे कुणाला कुठली पुस्तकं पाठवली याचा पत्ता काढतात लोक आणि त्याला त्या परीक्षकाला गाठायचा प्रयत्न करतात. मला असाच एका पुण्यातल्या लेखकाने गाठलं लातूरमध्ये पुस्तकाला. तो म्हणला की काही करा, माझ्या पुस्तकाला द्या. आता मी त्याचं काही ऐकलं नाही, हा भाग वेगळा. परंतु पुरस्कार प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न होतात. ह्या त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत त्या टाळल्या पाहिजेत, एवढंच. आपण बराच वेळ झालं वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतोय. आणखीन एक मला प्रश्न प्रासंगिक असल्यामुळे विचारावासा वाटतो. कालच अर्थसंकल्प आपला जाहीर झाला, तर त्या बजेटबद्दल आपलं काय मत आहे? हा कुठलाही अर्थसंकल्प परफेक्ट असू शकत नाही आणि सगळ्यांना सारखा न्याय देऊ शकत नाही. पहिली गोष्ट, ते शासन कुठल्याही पक्षाचं असो, त्याच्यात काही ना काहीतरी कमी असते, एवढं आहे. परंतु हा बरा आहे असं मला वाटतं. त्याचं कारण म्हणजे काही नवीन गोष्टी करण्याचा संकल्प त्यात आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आपला वेगळा ठसा कसा उमटावा याच्यासाठी आहे. देशात सायन्सने खूप प्रगती केलेली आहे. आपण आज मंगळावर गेलो सक्सेसफुली वगैरे, तिथे मागे नाही आहोत. त्याला प्रोत्साहन मिळतं आहे. शेतकरी अद्याप केंद्रस्थानी आलेला आहे असं मला वाटत नाही. मला वाटतं की एखादं बजेट असं असलं पाहिजे की शेतकऱ्याला केंद्र म्हणूनच तुम्ही ते बजेट तयार केलं पाहिजे. शेतकऱ्याला दिलं जातं काही ना काहीतरी, नाही असं नाही आहे, परंतु त्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. आज असं पाहिलं जातं कुठल्या क्षेत्राचा पैसा किती मिळतो. एक काळ असा होता की जवळपास 60% उत्पन्न शेतीतून मिळत होतं. ते आज 18% आलेलं आहे. तरी परंतु ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या आजही जास्त आहे. 60-65% संख्या आहे. म्हणजे फार मोठा समाजाचा विभाग शेतीमध्ये आहे, खेड्यामध्ये आहे. ग्रामीण भागाकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष देत नाही. स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेजचा कोणी विचार करत नाही. उड्डाणपुलं तुम्हाला हवे आहेत, तिथं चांगले रस्ते देखील खेड्यात नाहीत. तर हा खेडे आणि शहर याच्यातलं अंतर वाढत चाललेलं आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातलं अंतर देखील वाढत चाललेलं आहे. हे अंतर कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. प्रयत्न होत आहेत, कमी होत आहेत. उदाहरणार्थ सर्व्हिस करणाऱ्या लोकांना एक चांगलं रिलीफ दिलेलं आहे त्यांनी. 12 लाखापर्यंत ते कुठलाही कर घेणार नाहीत. ही एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यामधल्या काही गोष्टी आहेत, होत राहतील, पण इन ऑल बरं आहे. मुळात आपल्या भाषेमध्ये बऱ्यापैकी सगळं म्हणजे भाषांतरित त्याचं होतं. आणि इकॉनॉमी ग्रोईंग असल्यामुळे दर आपण मागे फारशा वेगाने पुढे जात नाही, तर मागे काही बाबतीमध्ये सामाजिक प्रश्नामध्ये आपण जरा मागे पडत आहोत. सामाजिक प्रश्नांच्याकडे तिथं जातीवाद प्रचंड वाढलेला आहे. हिंदू, मुस्लिम, दलित हे असे प्रश्न नको. आणि आपली घटना जी आहे ती धर्मनिरपेक्ष समाजवादी घटना आहे.
धर्मनिरपेक्ष म्हणजे जातीनिरपेक्ष, वंशनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष, लिंगनिरपेक्ष देखील. युनायटेड नेशन्सने जे 5-6 उद्दिष्ट समोर ठेवले आहेत त्यापैकी इलिटरसी संपवणे, त्यानंतर जेंडर डिस्पॅरिटी, स्त्री आणि पुरुषामधलं अंतर कमी होणं, ते उलट वाढत चाललेलं आहे आपल्याकडे. हे आजकाल स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि अत्याचार पाहिल्यानंतर हा देश सुसंस्कृत आहे का असा प्रश्न पडतो आपल्यासमोर. तर या प्रश्नाकडे देखील पाहण्याची आवश्यकता नाही. ज्या देशातलं राजकारण चांगलं असतं त्या देशातलं अर्थकारण देखील चांगलं असतं. तुम्ही अर्थकारण चांगलं करायचा प्रयत्न करत आहात, परंतु इथलं राजकारण आणि समाजकारण हे तेवढं चांगलं नाही, ते मागे चाललेलं आहे. तर हे आपण लक्षात घेऊन प्रश्न जर निर्माण केला आणि सगळ्याच गोष्टी शासन सोडवत नाही, शासनापेक्षा समाज मोठा असतो आणि म्हणून हा समाज पुढे यायचा असेल तर तो सुसंस्कृत झाला पाहिजे. आपली संस्कृती विकसित झाली पाहिजे. संस्कृतीची साधी व्याख्या सांगतो तुम्हाला. संस्कृती म्हणजे काय? माधुर्य आणि प्रकाश याचा संगम जिथे असतो तिथे संस्कृती असते. तर या संस्कृतीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. एवढंच. बराच वेळ आपण संवाद साधतोय. खरं तर मी जसं सुरुवातच केली होती, एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांनी एवढ्या दीर्घ कालावधी देऊन इतकं सुंदर असं विश्लेषण केलं प्रत्येक प्रश्नाचं. आणि ज्या गोष्टी आज नवयुवकांना माहिती पाहिजेत, माझी ती नेहमी धडपड असते की जी काही अशी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत त्यांचं जीवन त्यांनी अगदी घडवले आणि समाज घडवला आहे, तर अशा व्यक्तिमत्वांचा परिचय नवयुवकांना झाला पाहिजे. आपल्यापैकी अनेक ज्येष्ठ व्यक्ती आहेत की ज्यांना सगळं काही माहिती असतं, परंतु नवयुवकांना माहीत होणं, कारण कोरोनानंतरच्या काळामध्ये आज विद्यार्थी महाविद्यालयात यायलाच तयार नाही. तर मग पाठ्यांश शिकवत असताना त्यांना विश्लेषण करणं, काही प्रसंग सांगणं, काहीतरी जोडून त्यांना ठेवणं, त्यांच्या व्यक्तिमत्व घडणीमध्ये काहीतरी आपला हातभार लावणं, ह्या गोष्टी थोड्या नाहीत असंच म्हणावं लागेल. अगदीच पूर्ण नाही, पण प्रमाण अल्प झालेलं आहे. तर अशा काही वेगळ्या माध्यमातून मी अशा व्यक्तिमत्वांचा परिचय नवयुवकांना करून देऊ इच्छिते आणि म्हणून हा घाट घालते. आता आपण थोडंसं शेवटाकडे येतोय. आजच्या नवीन पिढीला आपण कोणता संदेश देऊ इच्छिता? संदेश देण्याच्या आधी मी सांगेन ह्या नव्या पिढीला की तुमच्या अवतीभोवती काय घडते ते पहा, डोळे कान उघडे ठेवून. आज समाजामध्ये प्रचंड संघर्ष होतो आहे. समाजाचं विघटन प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. त्याचं संघटन होण्याच्या ऐवजी विघटन झालेलं आहे. जाती जातीचे संघ, सेना, वेगवेगळ्या संघटना निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे समाज विभागला जातो आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या देशातल्या स्त्रीचं जीवन सुरक्षित नाही. एवढ्या प्रमाणामध्ये बलात्कार, अन्याय, अत्याचार एवढे वाढलेले आहेत की समाज हतबल होऊन पाहतो आहे. एवढं ॲडव्हान्समेंट झाल्यानंतर देखील शेतकऱ्याचं जीवन आज वाईट अवस्थेमध्ये आहे. त्याचे प्रश्न वेगळेच आहेत. युवक वाहत गेलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे बेकारी. हे सगळे प्रश्न आहेत. तेव्हा मी असं सांगेन आजच्या पिढीला की या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि कसे सोडवता येतील याचा प्रयत्न करा. आणि मग आपल्या समाजाचा विकास कसा होईल याचा विचार करा तुम्ही. समाज एकसंध असला पाहिजे. जातीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष या पद्धतीचा आपण अप्रोच घेतला पाहिजे.
शिक्षण चांगल्या पद्धतीचं घेऊन त्याचा उपयोग आपण आपल्या समाजासाठी कसा करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. चारित्र्य निर्मितीचे आदर्श तुमच्यासमोर असले पाहिजेत आणि स्वतःचं जीवन उन्नत कसं करावं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आज सगळी साधनं आहेत, पण त्या साधनांचा उपयोग करणारे कोणी नाहीत, अशी परिस्थिती आहे. आज शिक्षण दारोदारी जाऊन पोचलेलं आहे. शिक्षणाच्या गंगा झोपडीपर्यंत गेलेली आहे, परंतु तिच्यामध्ये डुबकी न मारता डुबकी दुसरीकडेच मारली जाते. तर हाच माझा संदेश आहे. खूप छान आपली चर्चा झाली, तर आपण खूप छान असा वेळ दिलात, खूप सुंदर असा संवाद साधलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.